हाय एव्हरीवन, वेलकम टू साइन इन्फोटेक. मित्रांनो, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी यांची दरवर्षीप्रमाणे प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यावर्षी 1 महिना अगोदर ही प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी या युनिव्हर्सिटीमध्ये ऑनलाईन प्रवेश घेत असतात. प्रवेशाची पद्धत जी आहे ती ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्ही करू शकता. विविध कोर्सेस यामध्ये आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रवेश प्रक्रियेविषयी माहिती बघणार आहोत. तर वेबसाईटला ycmudigitaluniversity.ac यावरती तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला इथे नोटिफिकेशन दिसेल की 24-25साठी मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षण क्रमासाठी ऑनलाईन प्रवेश सुरू झाले आहे. तुम्ही या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला याची डिटेल्स इथे मिळेल. ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. तर इथे प्रॉस्पेक्टस तुम्हाला 24-25चं इथे मिळू शकतं. इथं शॉर्ट लिंक्स त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहे. यामध्ये कृषी शिक्षण हा एक यांचा सेपरेट प्रोग्राम आहे की जे ॲग्रिकल्चर रिलेटेड जे कोर्सेस आहे किंवा जे डिग्री आहे ती इथे तुम्हाला क्लिक करून मिळणार आहे. त्यानंतर शैक्षणिक वर्ष 24-25 प्रवेशविषयक सूचना, काय कुठल्या प्रकारच्या सूचना इथं दिलेल्या आहे ते इथे मिळतील. आणि शैक्षणिक वर्ष 24-25 उपलब्ध कुठले शिक्षणक्रम आहे, अभ्यासक्रम आहे याची माहिती पुस्तक घ्यायची असेल तर तुम्ही इथे घेऊ शकता. तर आता आपण इथे आणि खाली जी आहे ती ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठीची लिंक दिलेली आहे. इथून तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता. आता कृषी शिक्षणक्रम हे जे आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेपरेट एक पेज ओपन होईल ज्यामध्ये कृषी रिलेटेड अभ्यासक्रम इथे मिळेल. तर इथे तुम्ही त्याचं प्रॉस्पेक्टस बघू शकता. इथे स्केड्यूल दिलेले आहे आणि इथं तुम्हाला हेल्प डेस्क आणि इथं तुम्ही लॉगिन ID वगैरे तयार करू शकता. तर कृषीसाठी ॲग्रिकल्चर प्रोग्रामसाठी तुम्ही टाईमटेबल जर बघितला तर याची प्रवेश अर्ज म्हणजेच ऑनलाईन ॲप्लिकेशन भरण्याचा कालावधी हा 1 ते 19 जूनच्या दरम्यान आहे. म्हणजे आता हे सुरू झालेलं आहे. याची पहिली फेरी जी गुणवत्ता यादी लागणार आहे ती 26 जूनला लागणार आहे. त्यानंतर या पद्धतीचं हे स्केड्यूल इथं असणार आहे. तुम्ही चेक करून इथे ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता. प्रॉस्पेक्टससाठी तुम्ही इथे क्लिक करायचं आहे. इथंसुद्धा लिंक दिलेली आहे. आणि ह्या प्रॉस्पेक्टसमध्ये तुमच्या ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड जे काही अभ्यासक्रम आहे त्याची एलिजिबिलिटी काय आहे, कुठला सिलेबस आहे, ऑनलाईन ॲप्लिकेशन केव्हा करायची याची पूर्ण डिटेल्स दिलेले आहे. आता यामध्ये जे शिक्षण केंद्र म्हणजे जे सेंटर्स असतात त्याचे, तर हे सेंटर्स तुम्हाला इथे डिस्प्ले होतील. कुठले सेंटर्स आहे, काय आहे, तुम्ही हे चेक करून तुम्ही इथे याचा पूर्ण डिटेल स्टडी करून ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता. जर तुम्हाला याबाबतीत जर डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. मी यावरती डिटेल व्हिडिओ तयार करेल. आता सूचनापत्रामध्ये काय आहे ते बघूया. की या सूचनापत्रामध्ये आपल्याला इथे परत आपल्याला लिंक दिलेली आहे की ऑनलाईन ॲडमिशन ची जी लिंक आहे ती इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं ऑनलाईन ॲडमिशनच्या लिंकवर जाऊ शकता. इथून तुम्ही पाहिजे त्या अभ्यासक्रमाला रजिस्टर करू शकता. ज्यांचा ऑलरेडी ज्यांच्याकडे PRN नंबर आहे म्हणजे ज्यांनी अगोदर या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे किंवा छोटा एखादा कुठला कोर्स केलेला आहे, परत नवीन कोर्स करायचा असेल तर त्या PRNचा वापर करून तुम्ही परत लॉग इन करू शकता. ज्यांनी नाही लॉग इन केलेलं त्यांनी इथं रजिस्टर करून तुमची डिटेल टाकून इथं रजिस्टर करायचं आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं. त्यानंतर इथे तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत की ऑनलाईन कक्षासाठी जे मदत कक्ष त्यांनी दिलेले आहे त्यांनी तुम्ही ईमेलवरती किंवा सेंटरला जाऊन भेट देऊ शकता. इथे टेलिफोन नंबरसुद्धा तुम्हाला दिलेले आहे. तुम्ही ऑनलाईन पेमेंटसाठी जे काही अडचण असेल तर तुम्ही या मेलवरती संपर्क करू शकता. त्यानंतर तुम्हाला माहिती पुस्तक जे हवं असेल तर इथे क्लिक करून तुम्ही इथून जे प्रॉस्पेक्टस आहे ते प्रॉस्पेक्टस घेऊ शकता वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठी. आता यामध्ये अभ्यासक्रम जे आहे तुमचे PG डिग्री लेवलचे जे आहे, MA शिक्षणशास्त्र आहे, MCOM आहे, MBA इथं आहे. तर हे प्रॉस्पेक्टस तुम्ही इथे क्लिक हिअर यावरती क्लिक करून तुम्ही प्रॉस्पेक्टस बघू शकता. अभ्यासक्रम काय आहे, किती वर्षाचा आहे, कसं क्रेडेन्शियल त्याचं आहे. त्यानंतर डिग्री लेवल प्रोग्राम यामध्ये BA, BCom इंग्लिश मीडियम, BSc हॉस्पिटॅलिटी, BSc मीडिया अँड ग्राफिक्स हे सर्व कोर्सेस तुम्हाला इथे बघायला मिळतील. त्याचा प्रॉस्पेक्टस इथे मिळेल. त्या पद्धतीने तुम्ही
तुम्हाला ज्या अभ्यासक्रमामध्ये तुम्ही इंटरेस्टेड आहात ते इथे बघून तुम्ही याचं ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता. आता यामध्ये इथे जे आहेत, इथे सूचनापत्र आहे 24-25चं. हे जर आपण ओपन करूया तर सूचनापत्रामध्ये त्यांनी ही नोटिफिकेशन 31 मेलाच निघालेलं आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज विना विलंब शुल्क जे आहे ते 1/6 ते 31/7 ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता. आणि हे प्रॉस्पेक्टस वगैरे तुम्ही वेगवेगळ्या अभ्यासक्रमाची इथं उपलब्ध आहे, ही सूचना इथं आलेली आहे. त्यानंतर इथे जे आहे की विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची जी सूचना आहे की जे जनरल सूचना आहे ते इथे आहे, ते आपण बघूया. आता ह्या जनरल सूचना ज्या आहे तुम्हाला ह्या वेबसाईटच्या लिंकवर जायचं आहे आणि इथे गेल्यानंतर तुम्ही प्रॉस्पेक्टस घेऊ शकता. प्रॉस्पेक्टसमधून तुम्ही विषय निवडायचा आहे, तुमची डिग्री निवडायची आहे, तुमची प्रवेश पात्रता काय आहे, शुल्क काय आहे किंवा याचं स्टडी रिलेटेड करिक्युलम काय आहे हे इथे बघू शकता. त्यानंतर वेबसाईटवरती इथे होमपेजवरती स्टडी सेंटर्स असतात. प्रत्येक शहरामध्ये याचे स्टडी सेंटर्स आहे, कॉलेजेसमध्ये आहे. त्या स्टडी सेंटर बघून त्या स्टडी सेंटरनी आहे तुम्ही हा अभ्यासक्रम निवडू शकता आणि त्या स्टडी सेंटरवरती जाऊन तुम्ही इतर गोष्टी त्यांच्या मदतीने इथे अभ्यासक्रमास तुम्हाला त्याची मदत होऊ शकते. आणि या स्टडी सेंटरचा क्रमांक लिहूनच तुम्हाला इथे ऑनलाईन ॲप्लिकेशन करावं लागतं. तर ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला JPG फॉर्मॅटमध्ये एक फोटोग्राफ्स हवा आहे आणि तुमच्या ज्या शैक्षणिक पात्रतेचे मूळ जे कागदपत्र आहे ते JPGमध्ये तुम्हाला या रिझोल्युशनमध्ये तुमच्याकडे स्कॅन करून सोबत ठेवायचे आहे, म्हणजे तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता. त्यानंतर ऑनलाईन प्रवेश करण्यापूर्वी म्हणजे ॲप्लिकेशन भरण्यापूर्वी तुम्ही प्रेझेंटेशन या टॅबवर युजर गाईड प्रेझेंटेशनमध्ये ऑनलाईन ॲडमिशनमध्ये दिलेली डेमोतील माहितीनुसार ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. तुम्ही इथे गेल्यानंतर इथं प्रेझेंटेशन या टॅबमध्ये तुम्हाला इथे युजर गाईड प्रेझेंटेशन ही सर्व डिटेल इथे मिळेल. इथे त्यांनी पूर्ण डिटेल्स इथे दिलेले आहे की तुम्हाला ॲप्लिकेशन कसं करायचं आहे, चेक स्टुडंट प्रोफाईल कशी करायची, तुमचे जे स्टडी सेंटर काय आहे. तर तुम्ही इथे ही इन्फॉर्मेशन क्लिक करून चेक करू शकता. त्यांनी डिटेल्स इथे दिलेले आहेत. तर अशा पद्धतीचे डिटेल प्रेझेंटेशन इथे दिलेले आहे की ॲप्लिकेशन कसं करायचं, काय करायचं, हे प्रेझेंटेशन तुम्ही फॉलो करू शकता. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जे विद्यार्थी नव्याने प्रवेश घेत आहे या युनिव्हर्सिटीमध्ये त्यांना नवीन रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. तर त्यांचा जो मोबाईल नंबर असेल त्यावरती OTP मिळतो आणि OTP आल्यानंतर OTP ईमेल आणि मोबाईलवरती येईल आणि त्यानुसार माहिती भरून आपण प्रवेश करू शकतो. ज्यांचा ऑलरेडी तिथे विद्यापीठाचे पूर्वीचे विद्यार्थी असतील त्यांना 16 अंकी एक नंबर असतो, त्यानुसार तुम्ही लॉग इन करून पुन्हा ऑनलाईन ॲप्लिकेशन यामध्ये करू शकता. तर याची जी फीस आहे, जी काही फीस असेल याची नेट बँकिंग ऑनलाईन थ्रू तुम्ही फीस भरू शकता. प्रत्येक वेळेस नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती ईमेलवरती येत राहील, त्यामुळे ईमेल आणि मोबाईल हा महत्त्वाचा पार्ट आहे. युजर ID पासवर्ड जेव्हा तुम्ही तयार करताल त्यानंतर तुमच्या ॲप्लिकेशनचं स्टेटस तुम्ही तिथे चेक करू शकता. त्यानंतर इथे जे आहे तुम्हाला जर काही स्कॉलरशिप मध्ये तुम्ही ॲप्लिकेबल असाल किंवा स्कॉलरशिप जर पाहिजे असेल तर तुम्ही इथे शिष्यवृत्ती पर्याय इथे निवडून यावरती या लिंकवरती जाऊन तुम्ही बघू शकता. तर या पद्धतीने तुम्ही इथे ही सूचना केअरफुली बघून ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता. तर ज्या विद्यार्थ्यांना ओपन युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी या युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेशाचा लाभ घ्यावा. आपल्या शहरानुसार वेगवेगळे सेंटर्स इथे कॉलेजेसमध्ये असतात, ते सेंटरची लिस्ट तुम्ही इथे चेक करू शकता आणि त्या सेंटरचा कोड टाकून तुम्ही ॲप्लिकेशन इथे करू शकता. या रिलेटेड जर आणखी तुम्हाला काही डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. त्याच्याबद्दल मी डिटेल व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत घेऊन येईल. हा व्हिडिओ आपल्या इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत ज्या गरजू विद्यार्थी आहेत ज्यांना शिकण्याची इच्छा आहे परंतु रेग्युलर ते ॲडमिशन घेऊ शकत नाही अशांसाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी ही एक सुवर्ण संधी आहे. त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आपण जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. या पद्धतीचे शैक्षणिक व्हिडिओ, टेक्नॉलॉजिकल व्हिडिओ आपण या चॅनल थ्रू देत असतो. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच.